नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपले STR क्लासेसमध्ये स्वागत करते व सपर मेट्रोची या पाठाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करते। प्रश्न, मेट्रो कोणत्या इंधनावर चालते? रुपालीताई सांगते, मेट्रो विजेवर चालते। पुढचा प्रश्न, एका मेट्रोत किती पायलट असतात? रुपालीताई, एका मेट्रोत एकच पायलट असतो। पुढचा प्रश्न, मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते का? रुपालीताई, लोकल प्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते। मेट्रो ट्रेन फक्त 4 डब्यांची असते। किती डब्यांची? 4। मेट्रोला स्वतःची कारशेडही असते। घाटकोपरहून वारसव्याला मेट्रो पोहोचली की ती कारशेडमध्ये जाते। तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो। मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो। प्रश्न, मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवासी प्रवास करू शकतात? रुपालीताई सांगते या प्रश्नाला उत्तर, मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। म्हणजे 1500 लोक एका वेळी मेट्रोमधून प्रवास करू शकतात। पुढचा प्रश्न, मेट्रोचे वेगळेपण काय? रुपालीताई, मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनलेले असतात। विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात। वातानुकूलित म्हणजे AC। डब्यात व स्टेशनवर CCTV कॅमेरे लावलेले असतात। मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात, मात्र ते आपोआप बंद होत नाहीत, तर ते पायलटला बंद करावे लागतात। पायलटसाठी बंद केबिन असते। केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते। मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करावे याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेले असते। म्हणजे मेट्रो काय बिघाड झाला, बंद पडली किंवा काय दुसरा प्रॉब्लेम आला तर काय केलं पाहिजे हे प्रशिक्षण पायलटला दिलेले असते। प्रश्न पुढचा, मेट्रो दिवस रात्र धावते का? तर रुपालीताई सांगते, सकाळी 5:20 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते। पुढचा प्रश्न, टोकन म्हणजे काय? अर्थातच आपणालाही मनात प्रश्न येतो, टोकन म्हणजे नेमकं काय? तर रुपालीताई यावर काय सांगते बघा, मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिलं जातं। टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट। तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते। प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात। ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात। म्हणजेच लक्षात घ्या, आपण TVचं रिचार्ज वगैरे मारतो ना, त्या प्रकारे हे कार्ड असते। मेट्रोने प्रवास करतेवेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते। हे टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते। म्हणजे कुणी विनातिकीट प्रवास करूच शकत नाही। थोडक्यात आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे। मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत। प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो, असे रुपालीताई आवर्जून सांगते। मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे, हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते। इथे आपण थांबतो आहोत व पुढील भागात याचा स्वाध्याय सोडवून घेऊ।